नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील पात्र झालेल्या 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की या 34 जिल्ह्यामध्ये या 5 वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार, कोणत्या योजनेचे होणार, कोणत्या 5 वेगवेगळ्या योजनेचे होणार, हेक्टरी किती रुपये होणार आणि हे कोणत्या अनुदानाचे पैसे आहेत आणि याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण तालुकानिहाय, जिल्हानिहाय व संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं संपूर्ण अपडेट शेतकऱ्यांसाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे। त्याच्यामुळे आपलं चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर त्यामुळे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिली योजना आहे पीएम किसान योजना। आणि पीएम किसान योजना म्हणजे केंद्र सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे पीएम किसान योजना। आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यातल्या 90,50,000 शेतकऱ्यांना आणि देशातल्या 9 कोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत 8 हप्त्यात जवळपास 18 हप्ते वितरित झालेले आहेत। आणि 19वा हप्ता या डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्यातल्या आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या 90,50,000 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचं वितरण राज्यातल्या 90,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे। याबरोबरच दुसरी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। आपल्या राज्य सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी योजनेचे सुद्धा 5 हप्ते आतापर्यंत वितरित झालेले आहेत आणि 6व्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे आणि आता डिसेंबर महिना सुरू आहे। त्यामुळे 6व्या हप्त्याचे सुद्धा 2,000 रुपये राज्यातल्या पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। एकूण राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर अगोदर 86 लाख शेतकरी पात्र होते, नंतर 4.5 लाख ते 5 लाख शेतकरी अजूनही या योजनेअंतर्गत पात्र झाले। त्यामुळे 90 ते 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचं वितरण होणार आहे। त्यामुळे नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनेचे मिळून एकूण 4,000 रुपये या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे पैसे जमा होणार आहेत। याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर पुढचं महत्त्वाचं असं अपडेट ते म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातलं। आणि मित्रांनो, आपण जर पाहिलं तर राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आणि वेगवेगळ्या दिवसामध्ये म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, जून, जुलै आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्यातल्या 34 जिल्ह्यामध्ये मंजूर केलेली आहे। त्याची यादी सुद्धा अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जिल्ह्याने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 23 सप्टेंबर 2024च्या GR नुसार अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केली 245 कोटी। 4 ऑक्टोबरच्या GR नुसार 997 कोटी। याच्या व्यतिरिक्त कालचा परवा दिवसा GR तो म्हणजे 10 डिसेंबर 2024चा GR नुसार एकूण 2,920 कोटी 50 लाख रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई या तिन्ही GRच्या माध्यमातून एकूण 4,500 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई। मराठवाड्यातले 8 जिल्हे, विदर्भातले 8 जिल्हे, याचबरोबर आपण जर पाहिलं तर नाशिक विभाग असेल, पुणे विभाग असेल किंवा राज्यातल्या सर्वच्या सर्व 34 जिल्ह्यामध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाई 4,500 कोटी रुपयाची मंजूर झालेली आहे। आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये म्हणजे याच डिसेंबर महिन्यामध्ये या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप जिरायत, बागायत आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे म्हणजे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या पैशाचं वितरण होणार आहे। पुढचा अपडेट महत्त्वाचा आहे तो म्हणजे खरीप हंगाम 2024चा म्हणजे आत्ता भरलेला सोयाबीनचा असेल, आत्ताच्या खरीपाचा भरलेला शेतकऱ्यांनी पीक विमा। त्यामुळे खरीप हंगाम 2024च्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप सुद्धा याच डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे। त्यामुळे ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमची अधिसूचना आहे त्या जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पीक विमा, ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमची अधिसूचना नाही त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जर आपला वैयक्तिक क्लेम दाखल केलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमच्या पीक विम्याचं वितरण या डिसेंबर महिन्यामध्येच होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। कारण की परळीचे आमदार आणि माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून महत्त्वाचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारांना पीक विम्या संदर्भातलं देण्यात आलेलं आहे। आणि त्यांच्या माध्यमातून त्या पत्राच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की राज्यात बीड जिल्ह्यातली माहिती दिलेली आहे, परंतु बीड जिल्ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023-24चा पीक विमा वाटप लवकरात लवकर करावा। त्यामुळे मोठे निर्देश सुद्धा आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना देण्यात येणार आहेत। त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहिले तर जवळपास मोठा पीक विमा या 2024चा सुद्धा वाटप होण्याची एक मोठी अपेक्षा आहे। त्यामुळे राज्यातील
राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना या डिसेंबर महिन्यामध्ये या पीक विम्याचं वितरण सुद्धा होणार आहे। याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो सांगायचं झालं तर कापूस सोयाबीन योजना म्हणजे कापूस सोयाबीन अनुदान आणि भावांतर योजनेच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनची योजना राज्य सरकारने खरीप हंगाम 2023 मध्ये राबवली आणि 2023 मध्ये जे काही 1793 कोटी रुपयाचं अजूनही कापूस आणि सोयाबीनचं अनुदान बाकी आहे ते सुद्धा याच डिसेंबर महिन्यामध्ये उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना 2023चं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर महायुती सरकारनं निवडणुकीला सामोरे जाण्याकरिता त्यांच्या वचननाम्यामध्ये त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये एक स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं आणि ते महत्त्वाचं काम म्हणजे आम्ही गेल्या वर्षी जे काही कापूस सोयाबीन भावांतर योजना राबवली त्याच पद्धतीने आम्ही 2024 मध्ये सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा मिळवण्याकरिता कापूस आणि सोयाबीनची योजना अनुदान योजना आम्ही राबवू। त्यामुळे या 2024 मध्ये सुद्धा हेक्टरी 10,000 रुपये मागं जे काही 2023 मध्ये राबवली त्यावेळेस हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान दिलं होतं आणि यावर्षी कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हेक्टरी 10,000 रुपये देऊ अशा प्रकारची घोषणा केली होती आणि ती घोषणा झाली, परंतु आता सरकार स्थापन झालेलं आहे आणि वचन आणि जाहीरनामा पूर्ण करायची वेळ आलेली आहे। त्यामुळे हे सरकार देण्याच्या तयारीमध्ये सुद्धा आहे असं सध्या बोलल्या जाते। त्यामुळे या डिसेंबर महिन्यामध्ये येणाऱ्या 16 डिसेंबर ते 21 डिसेंबरमध्ये जे काही हिवाळी अधिवेशन होणार आहे हिवाळी अधिवेशनामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची घोषणा आणि निधीची तरतूद सुद्धा याच्यामध्ये केली जाऊ शकते। त्यामुळे या 5 वेगवेगळ्या योजनेचे पैसे राज्यातल्या 34 जिल्ह्यातल्या पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, कापूस सोयाबीनचं अनुदान, खरीप हंगाम 2024 ची पीक विमा योजना आणि इतर अनुदानासंदर्भात याचबरोबर लाडक्या बहिणीचे सुद्धा पैसे याच डिसेंबर महिन्यामध्ये जमा होणार आहेत राज्यातल्या 2,34,00,000 महिलांच्या खात्यामध्ये आणि ज्या काही अपात्र होतील त्या सोडून पात्र महिलांच्या खात्यामध्ये या लाडक्या बहिणी योजनेचे 1,500 रुपये या डिसेंबरमध्येच म्हणजे उद्यापासून याचं वितरण होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आम्ही तुम्हाला तुमच्या माहितीचे जे काही पाहिजे त्याचा व्हिडिओ नक्की बनवण्याचा प्रयत्न करूया। काय प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।